मित्रांनो नमस्कार। आज आपण संपूर्ण भारतभर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करतोय। त्या निमित्तानं अतिशय सुंदर भाषण आपण इथे आज समजून घेणार आहे। चला मित्रांनो सुरुवात करूया। बघा, भाषणाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपल्याला स्थान द्यायचा असतो जो आदरणीय वडीलधारी किंवा जे शिक्षक वृंद असतात, पालक वृंद असतात त्यांना। तर थेट आपण सरळ भाषणाला सुरुवात करूया। माननीय शिक्षक वृंद, आदरणीय परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी अशा एक महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्याने केवळ इतिहास घडवला नाही तर लोकांच्या हृदयात क्रांतीची ज्योत पेटवली। आणि त्या तेजस्वी नायकाचे नाव म्हणजेच धरती आबा बिरसा मुंडा। मित्रांनो, कल्पना करा, जंगलातील एका छोट्याशा आदिवासी मुलाचा आवाज, अन्यायाविरुद्ध लढायची हिंमत आणि त्याच्या मागे उभा संपूर्ण आदिवासी समाज, होय, हे शक्य करून दाखवणारे बिरसा मुंडा होते। बिरसा मुंडा यांनी उलगुलानाची क्रांती हे एक आंदोलन नाही तर एक गर्जना केली होती। ब्रिटिशांनी जमीन हिसकावली, कर वाढवले, जमीनदारांनी अत्याचार केले, पण या छोट्या बलाढ्य योद्ध्याने एक हाक दिली, अबुआ दिशा अबुआ राज, अर्थातच म्हणजे आपला देश आपला राज्य। आणि मित्रांनो, या एका वाक्याने हजारो आदिवासींच्या मनात ज्वालामुखी फुटला। स्वातंत्र्याची लढाई फक्त मैदानातच नव्हे तर प्रत्येकाच्या मनात सुरू झाली। बिरसा मुंडा हे एक नेता, समाजसुधारक आणि देवतुल्य व्यक्तिमत्व सुद्धा होते। त्यांनी अंधश्रद्धाविरुद्ध आवाज उठवला, मद्यपान व अन्य प्रथा यांना थारा नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। लोकांना शिक्षण, एकता आणि आत्मसन्मानाचे धडे दिले। त्यांच्या एका इशाऱ्यावर हजारो लोक जंगलातून बाहेर पडत आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहत, आणि म्हणून त्यांची ओळख धरती आबा अशी सुद्धा झालेली आहे। बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वामुळे लोकांनी त्यांना प्रेमाने धरती आबा म्हणजेच भूमीचा पिता असे सुद्धा म्हटलेले आहे, कारण त्यांनी आपल्या लोकांना जमीन, हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले। बिरसा मुंडा हे 25 वर्षाचे आयुष्य असताना त्यांनी शेकडो असे वर्षांचे प्रेरणास्थान निर्माण केले। मित्रांनो, विचार करा, आपण 25 वर्षाचे असताना काय करतो, पण बिरसा मुंडांनी 25 वर्षांमध्येच संपूर्ण साम्राज्य हादरवून टाकले होते। 3 फेब्रुवारी 1900 रोजी त्यांना अटक झाली आणि 9 जून 1900 एक तरुण क्रांतिकारक मरण पावला। पण इतिहास सांगतो, शरीर मरते पण क्रांती मरत नाही। आणि आजही बिरसा प्रत्येकाच्या मनामनात जिवंत आहे, कारण त्यांनी आपल्याला अन्याय कोणत्याही स्वरूपात असला तरी त्याला शरण जात नाही, हक्कासाठी लढा पण सत्यासाठीच लढा अशी त्यांनी शिकवण दिली। समाज बदलायचा असेल तर आधी स्वतःला बदला हे त्यांनी आवर्जून सांगितले। त्याचप्रमाणे आज झारखंडचा स्थापना दिवस त्यांच्या नावाने साजरा होतो। तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठे, संस्था, स्मारक आणि विमानतळ सुद्धा आहे। आणि सर्वत्र ठिकाणी आता एकच नाव चमकतो आणि तो म्हणजे बिरसा मुंडा। मित्रांनो, आज आपण शांत, सुशोभित शाळांमध्ये शिक्षण घेतो, स्वप्ने पाहतो, तर ते अशा क्रांतिकारी प्राण अर्पण करून दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच। बिरसा मुंडा आपल्याला सांगतात, धैर्य ठेवा, सत्यावर राहा आणि योग्यतेसाठी लढा। याच प्रेरणादायी संदेशासह मी माझे भाषण संपवतो। धन्यवाद।